राज ठाकरे यांच्या बहिणीच्या मुलाच्या लग्नात दोनही नेते एकत्र आल्याचं दिसलं। दादरच्या शिवाजी विद्यालयामध्ये हा सोहळा पार पडला आणि या सोहळ्याला उद्धव ठाकरे सुद्धा सहकुटुंब उपस्थित होते। उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे एकत्र यावेत यासाठी दोनही पक्षांचे समर्थक वाट पाहतायत। विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर सुद्धा दोघे एकत्र येण्याची चर्चा सुद्धा जोरदार धरू लागली होती। मात्र दोघांची राजकीय युती काही होताना दिसत नाहीये। असं असलं तरी हे दोनही नेते कौटुंबिक समारंभांच्या निमित्तानं एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। लग्नात भेटले म्हणून राजकारण वातावरण तापवायचं काही कारण नाहीये। जर तसं करायचं असतं तर त्याने विधानसभेच्या वेळेला केलं असतं। राज ठाकरे साहेबांनी अनेक वेळेला त्यांना टाळी देण्याचा प्रयत्न केला, परंतु उद्धव साहेबांनी तो हात मागे घेण्याचा अनेक वेळेला प्रयत्न त्यांचा झालेला आहे। म्हणून मला वाटतं त्यांचा कधीही एकत्रीकरण होणं आताच्या घडीला तरी शक्य नाही। तर परवा उद्धव ठाकरे साहेब आले विधान सभेमध्ये नागपूरच्या आणि मुख्यमंत्र्याला भेटले, तर झालं त्याला राजकीय चर्चा सुरू झाली। माध्यमांना राजकीय चर्चा करण्यापेक्षा आता जनतेचे प्रश्न महाराष्ट्रामध्ये महत्त्वाचे आहेत आणि हे प्रश्न आता जास्त याच्यावर चर्चा केली पाहिजे, कारण की काल झालेलं अधिवेशन जे आहे त्या अधिवेशनामध्ये सरकार शेतकऱ्यांसाठी काही करून जाईल असं मला वाटलं होतं, आम्हाला वाटलं होतं, सगळ्यांना विदर्भाच्या जनतेला वाटत होतं। तरुणांसाठी काय करणार त्याच्याबद्दलचं करतं, पण ते सगळं दिव्य स्वप्न दाखवण्याचं काम जे झालेलं आहे त्या आणि विदर्भाच्या आणि मागास भागाला पानं पुसून ही लोक गेलेली आहेत, तोंडाला पानं पुसून गेलेली आहेत। शेवटी अनेकदा ते एकत्र भेटलेले आहेत, पण दोघांचेही राजकीय विचार वेगवेगळे आहेत, दोघांच्या वेगवेगळ्या राजकीय पक्ष आहेत आणि त्यामुळे फार काय त्या कौटुंबिक भेटीमध्ये अधिक काही राजकारण केलं पाहिजे असं मला वाटतं।